प्रेक्षकांनो, तू भेटशी नव्याने या मालिकेचा आजचा म्हणजेच 31 जुलैचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. सुरुवातीला आपण बघतोय म्हणजे काल आपण पाहिलं होतं की गौरी घरी जायला निघालेली असते तेव्हा अभिमन्यू सर तिच्या समोर येत आहेत एकदम. आता ही रागिणी तिला म्हणते, काय ग तुझं, हे बघ आम्ही ना महत्त्वाच्या कामाला निघालोय आणि रडतेस काय तू, काय प्रॉब्लेम झालाय तुला, तुला अभिमन्यू सरांशी बोलायचं असेलच नेहमीप्रमाणे. आता ही गौरी म्हणते, नाही मला अजिबात त्यांच्याशी बोलायचं नाही आहे. गौरीला जरा रागच आला आणि साहजिक आहे, रागने येणार तर काय होईल. आता हे अभिमन्यू सर तिच्याकडे नुसते असे बघतायत. आता ही गौरी तिथून निघून जाते. रागिणी म्हणते, कशी ही मुलगी स्टुपिडच आहे. आणि आता हे दोघे जण निघालेत कॅफेमध्ये जायला. पण आता प्रेक्षकांनो, या गौरीच्या घरी मात्र तमाशा चालू आहे. आता ही त्या गौरीची काकू इतकी आरडाओरडा करत असते, कधी येणार आहे गौरी, आज पैसे देणार होती ती त्या जॅकीला, काय झालं. पण मनामध्ये मात्र हिच्या कपट आहे. हिला असं वाटतंय की गौरीने पैसे आणूच नाही आणि हिच्या मनासारखं झालं आहे. गौरी पण आली आहे घरी आणि आता सांगते तिच्या आईला, अगं आई ॲक्च्युली आता ती सांगणार तेवढ्यात तो जॅकी आला आणि म्हणतो, का बोलवलं आहे आपल्याला इथे, आपले पैसे देणार आहे ना तुम्ही आज भाड्याचे. गौरीची आई तिला म्हणते, अगं गौरी तू पैसे देणार होतीस ना, त्याला देऊन टाक पैसे. आता ती जॅकीला बसायला सांगते पण जॅकी म्हणतो, पण तो जॅकी मात्र अतिशय उद्धटसारखा बोलत आणि वागत असतो. तो म्हणत असतो, तुम्ही आपल्याला कबूल केलं त्याप्रमाणे माझ्या हातावर पैसे टेकवा, नाहीतर मी काय म्हणलो लक्षात आहे ना तुमच्या, आपण शब्दाचे पक्के आहोत बरं का. आणि तुम्ही पण आता तुम्ही सांगितलेला शब्द पाळायला पाहिजे. म्हणजे हा जाणून बुजून आठवण करून देतोय की गौरीने सांगितलेलं असतं की गौरी म्हटली होती ना, तू म्हणशील तसं, जर पैसे नाही देऊ शकली तर. गौरीच्या जवळ पैसे नाही आहे हे लक्षात आलं आहे आता या जॅकीच्या, कारण गौरीचा चेहराच सांगतोय. आता ही काकू बघा कशी खुश झाली आहे. जॅकी म्हणतो, आता मी म्हणेल तसंच होईल, हिला माझ्यासोबत कॉफी प्यायला पाठवा. आता तिची आई म्हणते, नाही नाही मी नाही पाठवणार तिला तुझ्यासोबत कॉफी बिफी प्यायला. आता ती काकू म्हणते, अहो वहिनी काय झालं, त्याला कॉफीच तर प्यायची आहे. आता गौरीला म्हणतो तो, काय गये तू शब्द दिला होतास ना मला, आता तुझा शब्द पाळायची वेळ आलेली आहे, कळतंय ना तुला. नाही शब्द पाळला तर काय होतं ते. गौरीला तो घाबरवायचा प्रयत्न करतोय पण गौरी मात्र निडर आहे. गौरी काही बोलणार तेवढ्यात आता तिच्या आत्या म्हणते, काकूने अगदी कांगावा चालू केला आहे. देवा आता आपल्या घरावर संकट आलं, आपण आता कुठे जाणार राहायला. आता तो जॅकी म्हणतो, ते तुमचं तुम्ही पहा, आम्हाला नाही माहिती. आता खूपच मोठा तमाशा झाला आहे प्रेक्षकांनो. गौरी आता सांगते त्याला, मी तुझ्यासोबत यायला तयार आहे. आता मात्र तिची आई ओरडते तिच्यावर आणि म्हणते, गौरी अगं वेडी झाली आहेस का, तुझे बाबा घरात नाही आहे, थांब जरा, तुझ्या बाबांना घरी येऊ दे. आता ती काकू म्हणते, अहो वहिनी काय झालं, कॉफी तर प्यायला घेऊन जातोय ना, इतकं का तमाशा करताय तुम्ही, त्यात काय एवढं, जा गौरी कॉफी प्यायला जा हां त्याच्यासोबत. या काकूला तमाशाच करायचा आहे, त्या जॅकीसोबत या गौरीचं लग्न लावून द्यायचं आहे. आता लगेच जॅकी पुढे गेलाय. गौरी तिच्या आईला समजवते, आई ग तू टेन्शन नको घेऊ बरं, अगं मी अशी जाईल आणि अशील आणि बाबांना काही सांगू नकोस ना यातलं, नाहीतर बाबांना खूप टेन्शन येईल, तू नको चिंता करूस, मी लगेच जाते आणि लगेच येते. आता तिच्या आईचं मन का थाऱ्यावर आहे का, तिच्या आईला फार टेन्शन आलं आहे. गौरीने मनावर दगड ठेवला आणि या जॅकीसोबत गेली आहे. जॅकी कसा विक्षिप्त आणि विकृत मुलगा आहे हे आपण आत्तापर्यंत बघितलंच. आता जॅकी गौरीला म्हणतो, चल बस माझ्या गाडीवर, पण गौरी मात्र फार हुशार आहे. जॅकी गौरीला म्हणत असतो, चल गाडीवर बस, पण गौरी मात्र त्याला म्हणते, मी तुझ्यासोबत कॉफी प्यायला येईल असं म्हणाले होते, मी तुझ्यासोबत गाडीवर बसेल असं थोडी म्हटले होते तुला. आणि आता तिने ऑटो बोलवलाय आणि ऑटोमध्ये बसली आणि जॅकीला विचारतीये कुठे जायचं आहे. आता जॅकी तिला जागा सांगतो. आता जॅकी त्या जागेवर आधीच पोहोचलाय आणि त्याने त्याच्या मित्राकडनं गुंगीचं औषध घेतलंय आणि आता त्याचा मित्र म्हणतो, भाऊ जरा सांभाळून ना, एक पुडी फार झाले बरं काही. आणि आता तो जॅकी ठरवतोय की गौरीला त्रास द्यायचा आणि गौरीसोबत गैरवर्तन करायचंय. गौरी बिचारी तिथे पोहोचली आहे खरी, जॅकीला बघून त्या कॅफेजवळ ती आली आहे. आता तो जॅकी त्याच्या मित्राला तिथून जा असं सांगतो आणि आता त्याचा मित्र गेल्यानंतर तो गौरीला कॅफेमध्ये घेऊन जातो. आणि आता नेमके ते अभिमन्यू सर आणि रागिणी ते दोघेही कॅफेमध्ये इथेच आलेले आहेत जिथे हे जॅकी आणि गौरी आले आहेत. रागिणी अभिमन्यू सरांना म्हणत असते, अभि अरे तुझं फेवरेट कॅफे आहे ना हे, तुला इथली कॉफी फार आवडते ना, चल आपण तिथे बसूयात. आता दोघं जण तिथे आलेत. अभिमन्यू सरांना काही हिच्यासोबत यायचं नव्हतं पण नाईलाज म्हणून ते आलेत बिचारे, कारण त्यांची शिक्षाच आहे ना ती. आता जॅकी बघा कसा बसलाय मुद्दाम गौरीच्या जवळ, पण गौरी मात्र आता जॅकीपासून लांब बसते. जॅकी म्हणतो, तुला काय हवंय, तुला काय आवडतं ते सांग. आणि आता ही काहीच बोलत नसते गौरी, ती त्याला म्हणते, मी फक्त कॉफी घेणार आहे, मी कॉफी प्यायला आले ना तुझ्यासोबत.
गौरीला जॅकीसोबत बसायचा कंटाळा चालला आहे आणि नाईलाज असतो ती पण आली आहे तिथे. थोडक्यात काय अभिमन्यू सरांचं आणि गौरीचं जरा सारखंच आहे, पण जॅकी एवढा मोठ्याने बोलत असतो ना तिथे कॅफेमध्ये आणि ओरडत पण असतो ऑर्डर देताना, त्यामुळे अभिमन्यू सरांचं लक्ष त्याच्याकडे जातंच. अभिमन्यू सर म्हणतात काय आजकालची पोरं आहेत. आता ही रागिणी म्हणते जाऊ दे ना, तुला काय करायचं आहे त्यांच्याशी, त्यांचं ते बघून घेतील. जॅकीने आता ऑर्डर सांगितली आहे त्या वेटर दादांना, तुमच्याकडे काय चांगलं मिळतं. आता तो म्हणतो पिझ्झा आहे, पास्ता आहे, बरंच काय काय सांगतो. जॅकी त्याला म्हणतो किती वेळात बनेल भावा. मग तो म्हणतो अर्धा तास. मग तो म्हणतो ठीक आहे, अर्ध्या तासात आण पटकन आणि सगळ्यात बेस्ट आणा खायला. आता इकडे गौरीचे बाबा पोहोचलेत. प्रेक्षकांनो, गौरी घरी नाही आहे म्हणून आता ते इकडे तिकडे बघायला लागतात आणि त्यांना वाटतं आता गौरीला घ्यायलाच जावं, गौरी आली नाही आहे म्हणून. आता ते म्हणतात मी ना जरा गौरीला बघून येतो बरं. आता लगेच ती काकू म्हणते अहो भाऊजी तुम्ही कुठे निघालात. अहो कदाचित गौरीला तिच्या त्या सरांनी काम सांगितलं असेल ना पुन्हा. आता गौरीच्या आईला खरं तर सांगायची ही गोष्ट की जॅकी आला होता, पण या काकूने एकदम त्यांना म्हणजे बोलूच दिलेलं नाही आहे. ती म्हणते की अहो भाऊजी उगाचच तुम्ही जाल तर तिला ओरडा भेटेल ना कॉलेजमध्ये. आता ते म्हणतात हो बरोबर आहे, पण अरे असं नेहमी काम सांगणं पण बरोबर नाही आहे ना. आता ती जॅकी आला होता का असे विचारतात, तेव्हा ती काकू म्हणते जॅकी आला असतं तर त्याने तमाशा नसता केला का. आणि आता तिचे बाबा निघून जातात तिथून. आता ही काकू तिच्या आईला धमकवते हे बघा एवढं काही टेन्शन घेऊ नका, तो तिला नीट नेईल आणि नीट आणेल, उगाचच त्या भाऊजींना सांगून त्यांचं टेन्शन वाढवू नका. गौरीच्या आईला मात्र फार रडू येते. इकडे जॅकी अतिशय असभ्य वर्तन करत असतो गौरीशी. गौरी त्याच्या प्रत्येक गोष्टीला त्याला प्रतिकार आणि बोलत असते फटकन. आता हे सगळं अभिमन्यू सर बघताय, पण गौरी पाठमोरी बसल्यामुळे अभिमन्यू सरांना काही कळलं नाही आहे की नेमकी गौरीच आहे म्हणून. आता हा जॅकी तिच्या जवळ बसतो मुद्दाम पुन्हा जाऊन. ही रागिणी म्हणते तुला काय झालं आहे अभि, तू कशाला त्यांच्याकडे सारखं बघतोयस, जाऊ दे ना रे, त्यांचं ते बघून घेतील ना. पण आता या जॅकीला गौरीच्या कॉफीमध्ये ते गुंगीचं औषध टाकायचं आहे जेणेकरून तो गौरीला त्रास देईल त्या औषधाच्या गुंगीमध्ये. आता हे अभिमन्यू सर वॉशरूमला गेलेले असताना हा जॅकी काय करतो मुद्दाम त्या गौरीच्या अंगावरती काहीतरी सांडतो आणि म्हणतो अरे किती पसारा ठेवला आहे या वेटरने इथं, अय वेटर हे सगळं उचल बरं. गौरीला फार राग आलेला असतो त्या जॅकीचा, पण आता काय करणार. आता ती रागिणी ऑर्डर देत असते तेव्हा पुन्हा एकदा जॅकी त्या वेटर दादांना बोलवत असतो. रागिणी म्हणते जा आधी त्यांच्याकडे बघा किती तमाशा करतायत, ते काय पाहिजे ते द्या त्यांना आणि हकला लवकर. आता रागिणीचं पण लक्ष जॅकीकडे आणि गौरीकडे जात आहे, पण गौरी अजूनही पाठमोरीच आहे. आता ही गौरी जाते वॉशरूममध्ये तिच्या कपड्यावर जे सांडलंय ते धुवायला. जॅकी विचार करतो हिच्या कॉफीमध्ये कसं टाकू औषध. गौरी जेव्हा वॉशरूमला जाते तेव्हा जॅकीने ते औषध काढलंय त्याच्या खिशातनं आणि त्याच्यामध्ये टाकायला लागतो आणि नेमके अभिमन्यू सर सुद्धा वॉशरूममधून आलेत आणि आता ते तिथे बसतात, ऑर्डरच देत असतात की त्यांचं लक्ष या जॅकीच्या कॉफी टाकण्याकडे जातं, कॉफीमध्ये औषध टाकण्याकडे जातं. आता मात्र अभिमन्यू सरांना जास्ती चुटपुट लागली आहे की नेमकं हे प्रकरण काय आहे. एकतर जॅकीने त्याच्या असभ्य वर्तनामुळे सगळीकडचंच आजूबाजूचं वातावरण स्वतःकडे खेचून घेतलं होतं आणि त्यातनं आता त्याने औषधही टाकले, त्यामुळे आता अभिमन्यू सर तिकडेच लक्ष देऊ नयेत. आता ही गौरी आली आहे तिथे आणि आता ती कॉफी पिती आहे. अभिमन्यू सरांचं बारीक लक्ष असतं की नेमकं चाललंय काय. गौरीने ती कॉफी प्यायली आहे हे अभिमन्यू सरांनी बघितलंय, पण प्रेक्षकांना अजून अभिमन्यू सरांना माहीत नाही आहे की ती गौरी आहे म्हणून. ते काहीतरी कपल्स आहे तिथे असं बघतात, पण त्यांच्या लक्षात आलंय की या कपलमध्ये या मुलीला हा मुलगा त्रास देतोय. आता गौरी ती कॉफी पिते आणि अचानक तिला गरगरायला लागतं आणि हे अभिमन्यू सरांनी नोटीस केलंय. आणि प्रेक्षकांनो, जॅकी मनामध्ये विचार करतो मला जे हवं असतं ते मी मिळवतोच कशाही पद्धतीने. हा भाग तर त्यांनी आज इथेच समाप्त केला आहे, पण पुढे आपण बघणार आहोत या जॅकीला चांगला जबरदस्त फटका मिळालेला आहे अभिमन्यू सरांकडनं. जॅकी आणि अभिमन्यू सर दोघांमध्ये चांगलीच हाणामारी झालेली दिसते. आता अभिमन्यू सरांना खोकला आणि ठसका लागलाय असं दिसतंय, पण आता या गौरीने गुंगीचं औषध प्यायले त्यामुळे ती अभिमन्यू सरांना ती अभिमन्यू सरांना सगळं स्पष्टपणे सांगते की हे सगळं तुमच्यामुळे झालंय, तो मला त्रास देत होता कारण मी त्याला गरबडायचे पैसे दिले नाही, तुमचा दंड महत्त्वाचा होता ना. आता गौरी एकटीच घरी चाललेली असते तेव्हा हे अभिमन्यू सर जोरात ओरडतात थांब तन्वी. पण गौरीने गुंगीचं औषध प्यायल्यामुळे तिला काही कळलेलं नाहीये की नेमकं अभिमन्यू सर काय म्हणाले तिला. पण प्रेक्षकांनो, इथून पुढे मालिका रंजक वळणावर आली आहे हे मात्र नक्की. काय वाटतं तुम्हाला पुढे काय होईल. अर्थातच अभिमन्यू सर 5,000 रुपये गौरीला परत देतील आणि आता पुढे यांची मैत्री होईल असं दिसतंय खरी. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून कळवा. आणि प्लीज प्रेक्षकांनो, तुमच्या आवडत्या कलाकाराचा तुम्ही रिव्ह्यू ऐकताय त्यासाठी एखादा लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करणं तो बनता है ना. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.